चाळीसगाव शहराच्या विकासाला नवे रूप, तितूर नदीचे सुशोभीकरणाचे भूमिपूजन व दत्तवाडीतील संगम पुलाचे लोकार्पण सोहळा। चाळीसगाव शहराच्या सर्वांगीण विकासाच्या ध्येयाने प्रेरित होत माननीय आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या संकल्पनेतून तितूर नदीच्या सुशोभीकरणाची महत्त्वाकांक्षी योजनेचे भूमिपूजन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला। याचबरोबर दत्तवाडीतील संगम पुलाचे लोकार्पण या उपक्रमामुळे चाळीसगाव शहराला सौंदर्याचा नवा आयाम मिळणार असून नागरिकांना दळणवळणाची सुविधा मोठ्या प्रमाणावर सुलभ होणार आहे। नदी काठावरील परिसर सुशोभित होऊन पर्यटनाला चालना मिळेल असे मत नागरिकांनी व्यक्त केले। माननीय आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या प्रयत्नांमुळे अनेक वर्षापासून प्रलंबित असलेली काही कामे प्रत्यक्षात येत आहेत। या सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून जळगाव जिल्ह्याच्या खासदार सौ स्मिताताई वाघ, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा परिषदेचे CEO सौ मिनल करणवाल, माजी आमदार घोडेस्वार सर व विविध क्षेत्रातील मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। आपल्याला खूप खूप अभिनंदन करतो की अत्यंत सुंदर असा या ठिकाणी मोठे प्रकल्प या ठिकाणी पूर्ण होत आहे। एक प्रशासकीय अधिकारी म्हणून मला चाळीसगावमध्ये ज्या वेळ आदरणीय आमदार साहेबांचा फोन येतो, फक्त दोनच कामासाठी येतो की एक साहेब भूमिपूजन आहे, दुसरा उद्घाटन आहे आणि मध्ये कुठल्याही प्रकारचे ते मला त्रास देत नाही की या फाईल इकडे अडकली, याचा तुम्ही आढावा घ्या, याचा पाठपुरावा करा, यासारखा कुठल्याही प्रकारची म्हणजे मेहनत तुम्हाला घेण्याची गरज पडत नाही। ज्यावेळी कुठलेही वरिष्ठ अधिकारी असेल, आदरणीय मुख्यमंत्री महोदय असेल, उपमुख्यमंत्री महोदय असेल, त्यांच्यासाठी जिल्ह्याचे कुठलेही सादरीकरण करायचे असेल तर मी त्यांना फोन करतो की साहेब काही फोटोग्राफ असेल, काही चांगले व्हिडिओ असेल ते पाठवून द्या। जिल्ह्यामध्ये झालेला चांगला काम त्या ठिकाणी मला दर्शवता येतो, याच्यासाठी मी आदरणीय आमदार साहेबांचे विशेष आभार व्यक्त करतो। तसे आमचे आमदार मंगेश दादा, त्याचबरोबर बसलेले आदरणीय कलेक्टर महोदय आयुष प्रसाद सर आणि मंचावर उपस्थित बाकी सगळे मान्यवर आणि इथे ऑडियन्सला आलेले चाळीसगाव वासी सगळ्यांना माझा नमस्कार। आज आपण बरेचसे इथे भूमिपूजन घेतले आणि योगायोगाने सेवा पंधरवाडा नावाचा एक कार्यक्रम अभियान जिल्ह्याला चालू आहे आणि आज सकाळी बोलताना ताई माझ्या सोबत होत्या आणि मी म्हटली होती की सेवा पंधरवाडा म्हणजे आज असं काळ आहे की शासनला हवा आहे की अधिकारी लोकांपर्यंत गेले पाहिजे। मी किंवा कुठले माझे कर्मचारी असेल ते लोकांपर्यंत गेले पाहिजे आणि आज चाळीसगावला मी आणि कलेक्टर सर तर इथे उपस्थित आहे, पण मला वाटते आमच्या मार्फत, दादांच्या मार्फत, ताईंच्या मार्फत सर खरंच म्हणजे हा जे पूल लोकांपर्यंत आलेला आहे त्याच्यासाठी खरंच एकदा परत जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे। एका आमदारांनी सांगितलं की मी एक प्रकल्पाचं पहिल्या टर्मला उद्घाटन केलं, नाही पहिल्या टर्मला घोषणा केली, दुसऱ्या टर्मला उद्घाटन केलं, तिसऱ्या टर्मला काम चालू केलं आणि चौथ्या किंवा पाचव्या टर्मला ते काम पूर्ण करेल असं आमची एकंदरीत असं एकाच वेळेस मी त्यांना सांगायला लागलो की आम्ही 100 दिवसात 120 दिवसात, ते म्हटले तू नया आहे, अशी कामं नसतात करायची, लोकांना ती सवय झाली आहे, आपलं इलेक्शन पार पाडायचं, आपण फक्त सांगत राहायचं आणि लोक नंतर येतात तरी कधी विचारायला। आजवरच्या इतिहासात मागच्या नगरपालिकेला काय आश्वासन दिले तुम्हाला आठवतात का? विधानसभेला मी काय सांगितलं आठवतं का? लोकांनी काय सांगितलं आठवतं का? पण लोक जर विसरत असतील तर आपणच कशाला कामांचा एवढा ओळख ठेवायचा? मी म्हटलं ही कदाचित तुमची कामाची पद्धत असेल, पण माझ्या कामाची पद्धत अशी आहे, ज्या दिवशी मी कामाचं उद्घाटन करतो, शक्यतो मी उद्घाटन फार कमी करतो, मी लोकार्पणच शक्यतो भर ठेवतो, पण ज्याही दिवशी उद्घाटन करतो किंवा ती कुदळ टाकतो त्या दिवशी आम्ही लोकार्पणाची लोकांना तारीख सांगतो की आम्ही लोकांना हे कधी तयार करून देणार आहोत। कामाच्या माध्यमातून मी लोकांना एकच सांगेल, ज्या दिवशी मंगेश चव्हाण तुमची कामं करणार नाही, शहराच्या विकासाला न्याय देणार नाही, मंगेश चव्हाणचं स्वागत काय आपण त्याचा कधीही विचार नाही केला पाहिजे। काम करणाऱ्या माणसाच्या पाठीमागे लोकांनी राहिलं पाहिजे, हे सांगण्यासाठी देखील मला तुम्हाला आवर्जून सांगावं असं वाटतं, कारण की तो एक काम अर्धवट राहिलं। आज तुम्ही उद्या सकाळी 2 कामं आवर्जून करा, बाकीची कामं तुम्हाला मी सांगेलच, पण आवर्जून या परिसरातल्या लोकांनी 2 कामं करा। आज ज्या नदी सुशोभीकरणाचं फक्त एका टप्प्याचं उद्घाटन केलं ते फक्त 5 करोड रुपये म्हणजे ऍक्च्युअली काम 4 कोटी रुपयाचं होणार आहे। तिथले आजचे फोटो काढून घ्या,
आणि साधारणतः 6 महिन्यांनी मला तिथले नंतर फोटो तुम्ही बघा, तुम्हाला डोळ्याला विश्वास पटणार नाही. म्हणजे अगदी इथून तुम्ही कोणीच राहणार नाही, इथून तिथं फिरत फिरत अगदी संध्याकाळी सगळी लोक तिथं बसलेले राहतील. पहिल्या टप्प्यात 5 करोड रुपये आणि नदी सुशोभीकरणाचा प्रस्ताव सीओ साहेब आपला 20 का 21 कोटीचा गेलाय. 21 कोटी रुपये या नदीला अशा पद्धतीने सुशोभीकरण होणार आहे की तुम्ही म्हणाल की बाबा हे चित्र आहे की स्वप्न आहे.